की निरामय विद्या प्रोग्राम म्हणजे नेमकं काय? त्याच्यामध्ये जी तंत्र तुम्ही आता जे म्हटलात, की ही तंत्र आम्ही प्राचीन शास्त्रातली जी हे करतो, तर त्याविषयी थोडंसं अजून सांगाल का? तुम्ही म्हटलात, की याच्यामध्ये टक्के वाढतात. बरं. ते कसे? ऑनलाईन जेव्हा म्हणता, 1000 विद्यार्थी समजा तुमच्या समोर ऑनलाईन प्रत्येकाच्या घरात बसलेले हं, आहेत हं. आणि त्यावेळेला तुम्ही जसं आता मॅडम म्हणाल्या, हं, हं. की आम्ही प्रत्येकाची चक्र हं. साफ करतो. हं. तर हे ऑनलाईन कसं शक्य होतं? हा जो प्रोग्राम आहे हा परीक्षेच्या काळात सुरू असणार आहे. फक्त 10वी-12वीचे विद्यार्थी का आणखी कुठली परीक्षा देणारे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात? आता परीक्षेचा पहिला दिवस आहे, जिथून परीक्षा सुरू होते. तिथे जर स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांपेक्षाही पालकांना जास्त टेन्शन असतं. या पालकांना तुम्ही काय सांगाल? मग तुम्ही मागच्या वर्षी आपण हा प्रोग्राम सुरू केला, आता दुसरं वर्ष. हो. मागच्या वर्षीचा रिझल्ट जो तुम्ही आता म्हटला 5 ते 40%, हे टक्केवारी वाढण्यामध्ये मुलांमध्ये काय बदल घडले? आधी माझं कॉन्सन्ट्रेशन लेवल इतकी चांगली नव्हती. जेव्हा निरामयच्या संपर्कात आम्ही आलो तेव्हा ती कॉन्सन्ट्रेशनमध्ये इतकं बूस्ट झालं माझं कॉन्सन्ट्रेशन. तरी मला टेन्शनच होतं, म्हणलं हा काय पुढे टक्केवारी जात नाही आता. रिझल्ट लागल्यावर छान वाटलं, गेल्या 46% पडले म्हणून. एक्झामच्या वेळी म्हणजे पेपर स्टार्ट व्हायच्या अगोदर ती असंच म्हणायची की माझा पेपर मी सर्वात छान लिहिणार, म्हणजे माझ्यासारखा पेपर कोणच लिहिणार नाही. आणि हे पॉझिटिव्ह थॉट्स आहेत ना, हे आम्हाला निरामयमुळेच कळले की आपण जसं विचार करतो तसंच ॲक्च्युली घडत जातं. फोकस वाढलाय प्रोग्राम नंतर. जरा गोष्टी कळायला लागल्या, ज्या एक वेळी कळत नव्हत्या त्या दुसऱ्या वेळी कळायला लागल्या. प्रिलिम पर्यंत घाबरत होती, पेपर लिहिताना रडायची म्हणजे. पण जेव्हा हा मेडिटेशनचा प्रोग्राम सुरू केला तेव्हापासून म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आला तिला. रडली नाही ती, बोर्डाच्या एक्झामला अजिबात रडली नाही. आणि मी आधी मगाशी सांगितलं इथे बोलताना की आमच्या मुलांमध्ये जवळपास 25 ते 30% मार्कांमध्ये फरक पडलाय. बाकी तर बराच फरक पडलाय. पहिले तो अजिबातच बोलत नव्हता, आता बऱ्यापैकी बोलतोय. ह्याच्यासाठी फी किती आहे? हा पूर्णपणे निःशुल्क आहे, कारण जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ व्हावा. आणि आपलं हे प्राचीन शास्त्राचं एक प्रकारे त्याचं महत्त्व सगळ्या समाजाला कळावं याच्यासाठीच आम्ही हा उपक्रम सुरू केला. त्याच्यामुळे हा पूर्णपणे निःशुल्क आहे. आपलं शास्त्र फार ग्रेट आहे हो. म्हणजे छोट्या गोष्टी दिल्यात तुम्हाला, पण ती गोष्ट इतका चमत्कारिक बदल घडवते. पण आपण त्याला सगळ्याला बाजूला सारलंय आणि ताण नावाची गोष्ट घेऊन फिरतो. बरोबर आहे का नाही हा प्रश्न मनात निर्माण झाला ना की तुम्ही झालात ब्लँक. आता हा सेशन अटेंड करताना विद्यार्थ्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे? काळजी म्हणाल तर आपल्याकडे असे काही फार अटी आणि नियम असे नाही आहेत. विद्यार्थ्यांनी स्पेसिफिक काही काळजी घेण्याची आवश्यकता नाही आहे. आमचं विद्यार्थ्यांना एवढंच म्हणणं आहे की जो काही तुमचा सिलेबस आहे त्याची उजळणी करा. हे कित्येक पालकांना गेल्या वर्षी आश्चर्य होतं की हो तासभर लागायचा त्याला उठवायला, आणि आता आम्ही गेलेला असताना तो बसलेला असतो उठून अभ्यास करायला. आम्हालाच धक्का बसला कितीतरी वेळेला. नमस्कार, निरामय वेलनेस या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षा आता जवळ आलेल्या आहेत. या बोर्डाच्या परीक्षेचं टेन्शन जर तुमच्याही घरात असेल तर हे टेन्शन घेऊ नका, कारण आजचा हा पॉडकास्ट तुमच्यासाठीच आहे. या पॉडकास्टमध्ये आपण अशा एका प्रोग्रामविषयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे विद्यार्थ्यांचे काही टक्के हे हमखास वाढणार आहेत, आणि तेही रिलॅक्स राहून. या प्रोग्रामचं नाव आहे निरामय विद्या प्रोग्राम. त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत निरामय वेलनेस सेंटरचे योगेश चांदोरकर सर आणि अमृता चांदोरकर मॅडम. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, माझा पहिला प्रश्न असा आहे की निरामय विद्या प्रोग्राम म्हणजे नेमकं काय? निरामय विद्या प्रोग्राम ही अशी संकल्पना आहे ज्याच्यामध्ये भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्रातले काही गोष्टी, काही तंत्र आणि त्याचबरोबर आम्ही विकसित केलेली स्वयंपूर्ण उपचार पद्धती याची सांगड घालून आम्ही हा एक प्रोग्राम तयार केला आहे. 10वी-12वीच्या मुलांनाही आणि पालकांनाही प्रचंड टेन्शन असतं. आणि होतं का, ह्या टेन्शनमुळे खूप गोष्टी बिनसतात. म्हणजे अभ्यास झालेला असतो पण तरीही ऐन वेळेला आठवत नाही. काही वेळेला प्रिलिममध्ये मार्क्स चांगले असतात पण फायनलला बोर्डाच्या परीक्षेमध्ये मार्क्स कमी होतात आणि मग मुलं फ्रस्ट्रेट होतात. पालकांचं पण चिडचिड होते कारण त्यांनी ते रजा घेऊन घरी बसलेले असतात. आणि हे सगळा सिनारिओ बघता कितीतरी गोष्टी आपल्याकडे अशा आहेत की
त्या छोट्या छोट्या गोष्टी करून तुम्ही स्वतःला रिलॅक्स करू शकता. त्या छोट्या छोट्या गोष्टींनी तुमची एनर्जी वाढू शकते, आत्मविश्वास वाढू शकतो. गेल्या 16 वर्षांमध्ये निरामयमध्ये आम्ही अशा विद्यार्थ्यांना ट्रीटमेंट करतोच आहोत. बरं. हा, त्याचा त्यांना लाभ होतोच आहे. पण असं होतं की ज्यांना निरामय माहिती आहे, ज्यांना स्वयंपूर्ण उपचार माहिती आहेत, ते तिथे येत आहेत आणि उपचार घेत आहेत. पण मग असा बराच वर्ग आहे की ज्यांना नाही माहिती स्वयंपूर्ण उपचार. मग त्यांना देखील लाभ व्हावा, भारताबाहेर सगळ्यांना याचा लाभ मिळावा म्हणून आम्ही मागच्या वर्षीपासून हा विद्या प्रोग्राम लॉन्च केला. परीक्षेच्या आधी आपण हा प्रोग्राम सुरू करतो आणि तिथून आपण त्या विद्यार्थ्यांना शांत करतो, त्यांच्याकडनं काही ॲक्टिव्हिटी करून घेतो, स्वयंपूर्ण ऊर्जा उपचार देतो त्यांना. आमची संपूर्ण टीम ही एका विशिष्ट वेळेला, ज्या वेळेला त्या विद्यार्थ्यांचा ते सेशन सुरू असतो, तेव्हा आम्ही सगळे मिळून त्यांना उपचार देत असतो, एनर्जी देत असतो आणि त्याचा लाभ म्हणजे त्यांचे उत्तम असे टक्के वाढतात, जे आपण मागच्या वर्षी बघितलंय. खूपच छान. म्हणजे याच्यामध्ये जी तंत्र तुम्ही आता जे म्हटलात की ही तंत्र आम्ही प्राचीन शास्त्रातली जी करतो, तर त्याविषयी थोडंसं अजून सांगाल का? नक्की. आता जसं मी म्हटलं की आपल्या प्राचीन आरोग्यशास्त्रामध्ये, योगशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. हा हस्तमुद्रा आहेत. हा हस्तमुद्रा म्हणजे काय? तर हाताच्या बोटांची विशिष्ट रचना. ती विशिष्ट रचना जर तुम्ही केलीत तर तुमचा मेंदू तल्लख व्हायला मदत होते. ती विशिष्ट रचना जर तुम्ही केलीत तर तुमचं मन शांत व्हायला मदत होते. तुमची होणारी धडधड थांबू शकते, तुमच्या पोटात होणारं गुडगुड थांबू शकतं. हा, आणि तुम्ही कॉन्फिडन्सनी त्या परीक्षेला सामोरे जाऊ शकता. अजून एक मी सांगेन ते म्हणजे उठा बशा काढण्यासारखे, त्याला आपण शिक्षा म्हणून बघतो, पण खरं तर ती एक प्रकारची योगातली क्रिया आहे. त्या क्रियेमुळे तुमची बुद्धी, तुमचा मेंदू याच्यापर्यंत ती एनर्जी पोहोचते आणि त्याच्यामुळे एक क्लॅरिटी येते, ग्रास्पिंग वाढतं खरं तर त्या ॲक्टिव्हिटीमुळे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ज्योतित्राटक आहे. ज्योतित्राटक केल्यामुळे देखील स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता येते. त्याचबरोबर डोळ्यांचे काही दोष असतील तर तेही जातात, मन शांत होतं. एक ना अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. मुळातच कसं आहे, पूर्वी शाळेमध्ये जेव्हा उठाबशा काढायची शिक्षा केली जायची, ती शिक्षा कोणाला केली जायची? तर जो विद्यार्थी ड आहे किंवा जो उत्तर देत नाही, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, त्याला ही शिक्षा दिली जायची. कान पकड आणि उठाबशा काढ. ह्या क्रियेमुळे योगशास्त्र असं म्हणतं की तुमच्या मूलाधाराची ऊर्जा तुमच्या मेंदूला सतत मिळू शकते आणि त्याच्यामुळे तुमचा मेंदू तल्लख होऊ शकतो. म्हणजे ती शिक्षा नव्हती खरं तर. त्या शिक्षकांना हे अपेक्षित होतं की हा जरी वांड असला तरी हा अभ्यासातही तेवढाच चांगला झाला पाहिजे. हा आत्ता अभ्यासात लक्ष देत नाहीये, त्याचं लक्ष लागत नाहीये, मग काय कर बाबा, ही एवढी क्रिया कर. त्यांनी काय होईल, तुझी बुद्धी पण तल्लख होईल आणि तू म्हणजे अभ्यासामध्ये सुद्धा तेवढाच तल्लख होशील. पण आपल्याला हे पुढचं माहीतच नसल्यामुळे आपण त्याच्याकडे शिक्षा म्हणून बघितलं. खरंय. आणि काळानुसार या गोष्टी मागे पडत गेल्या, ज्या तुम्ही पुढे आणताय. आता तुम्ही या गोष्टी खूप छान सांगितल्यात आणि तुम्ही म्हटलात की याच्यामध्ये टक्के वाढतात. ते कसे? आता मुळातच टक्के कमी का होतात? टक्के कमी होण्याची पण काही कारणं आहेत ना. आणि ती कारणं काय आहेत? तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तो ताण आणि भीती. ताण आणि भीती काय करतं तर तो तुमचा आत्मविश्वास घालवतं आणि तुम्ही जे केलंय, आत्मविश्वास गेला की मला जे वाटतं ते बरोबर आहे का नाही, बरोबर आहे का नाही हा प्रश्न मनात निर्माण झाला ना की तुम्ही झालात ब्लँक. आणि मग बऱ्याचदा मुलं सांगतात की जेव्हा पेपर हातात येतो त्यावेळेला तो प्रश्न आम्ही वाचतो आणि आम्ही ब्लँक होतो. बरोबर. हा, झालं, घशाला कोरड पडली, तुम्ही घाबरलात, आता पुढचंही सगळं आठवत नाही. आणि ज्या क्षणाला पेपर संपतो, ती बेल वाजते, आता परीक्षक ते पेपर तुमच्या हातातनं काढून घेतो, त्या क्षणाला सगळं लख्ख आठवतं. म्हणजे बघा ना काय गंमत आहे, माइंड रिलॅक्स झालं ना. पेपर गेल्यानंतर ती भीती आणि ह्या सगळ्या गोष्टी गेल्या, हा, आणि त्याच्यानंतर सगळी उत्तरं तुम्हाला आठवतात. तर हे कशामुळे होतं? तर त्या ताणामुळे होतं. आता हा ताण कुठे जातो? तर पुन्हा एकदा आपलं शास्त्र काय म्हणतं, आज्ञाचक्र नावाचं जे चक्र आहे, सप्तचक्रांबद्दल ऐकलेलं असतं आपण, पण त्याचं कार्य माहिती नसतं. हा, ज्याच्यामध्ये आम्ही गेली 16 वर्ष काम करतोय. तर त्या आज्ञाचक्रामध्ये ती सगळी भीती, तो ताण, ऍक्च्युली ताण आज्ञाचक्रामध्ये येतो आणि भीती हृदयचक्र, अनाहत चक्रामध्ये जाते. त्याच्यामुळे धडधड पण होते, पाल्पिटेशन होतं, कारण भीती ही अनाहत चक्र आणि ताण हा आज्ञाचक्र इथे जातं आणि त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉक होता. आता विद्या प्रोग्राममध्ये किंवा निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारांमध्ये ह्या चक्रांना आम्ही ऍक्टिव्ह ठेवतो.
तिथे जी एन्झायटी, जो ताण अडकलाय, प्रत्येक गोष्ट ना ऊर्जा रूप आहे. आता भीती दिसते का तुम्हाला? नाही. पण ती जाणवते ना. हो. हा, धडधड व्हायला लागतं ना, छातीवरती प्रेशर येतं ना, श्वास अडकतो ना, पोटात गोळा येतो. पोटात गोळा येतो ना. म्हणजे काय, तर काहीतरी वेगळं घडतंय शरीरात. हो. मग त्यालाच म्हटलंय ऊर्जा. ही नको असणारी, ज्याला तुम्ही अनावश्यक म्हणा नाही तर नकारात्मक म्हणा, ही ऊर्जा ज्या वेळेला साठते त्यावेळेला त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येतात. आता निरामयचे आहे, आम्ही उपचारक त्यावेळेला काय करतो निरामय विद्या प्रोग्राममध्ये, तर आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या भोवताली असणारी ही ऊर्जा, ह्यातली नको असणारी ऊर्जा तिथून स्वच्छ करतो, साफ करतो. रोज हे केलं जातं. आणि ती ज्या वेळेला साफ होते तेव्हा ते रिलॅक्स होतात. आणि सेम टाइम आम्ही त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्या ऑरामध्ये भरून देतो, ज्यामुळे तो उत्साह निर्माण होतो. किती छान. आता तुम्ही हे सगळं सांगताय, माझ्या मनात आणखीन एक शंका आहे की मग हा प्रोग्राम ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे? हा प्रोग्राम ऑनलाईन आहे, कारण कुठूनही हा घेता येतो. मुळातच ऊर्जा ही अशी गोष्ट आहे जी कुठूनही कुठेही क्षणार्धात संचार करते. आणि मुळातच कसं आहे, आपल्याला हा प्रोग्राम आपण करण्याचं मुख्य कारण असं आहे की संपूर्ण जगाला याचा फायदा झाला पाहिजे. खरं. एकाच वेळेला जर लोकांनी 100, 200, 500 लोकांनी एकत्र यायचं म्हटलं तर ते अवघड आहे. शिवाय एकत्र येण्यासाठी कुठून तरी कुठेतरी प्रवास करणं अपेक्षित आहे, तिथनं परत घरी जाणं अपेक्षित आहे. मुळातच या विद्यार्थ्यांकडे वेळ नाहीये. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं वर्षभरात सगळ्या इतर ऍक्टिव्हिटी बंद केलेल्या असतात पालकांनी. आणि आपण हा आत्ता प्रोग्राम जेव्हा डिझाईन केला आहे तेव्हा तो परीक्षेच्या अलीकडे 15 दिवस डिझाईन केला आहे. म्हणजे ह्या वेळेला एक एक सेकंद महत्वाचं आहे त्यांच्या आयुष्यातलं. मग ते अर्धा तास, 1 तास, 2 तास प्रवास करून एकत्र येणार आणि परत म्हणजे 4-5 तास वाया जाणार. त्याचं वेगळं टेन्शन. आपण मुळातच हे करतोय कशासाठी? टेन्शन घालवण्यासाठी. मग जर हे फिजिकली करायचं म्हटलं तर आपण टेन्शन न घालवता, म्हणजे त्यांना बोलवायचं, टेन्शन घालवायचं, घरी जाताना परत ते टेन्शन घेणार. त्याच्यामुळे हे आपण ऑनलाईनच डिझाईन केलं आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात नव्हे, भारतात कुठेही कोणताही विद्यार्थी असला तरी त्याचा उपयोग नक्की होऊ शकतो. पण मग तुम्ही ऑनलाईन जेव्हा म्हणता, 1000 विद्यार्थी समजा तुमच्या समोर ऑनलाईन प्रत्येकाच्या घरात बसलेले आहेत, आणि त्या वेळेला तुम्ही जसं आता मॅडम म्हणाल्या की आम्ही प्रत्येकाची चक्र साफ करतो, तर हे ऑनलाईन कसं शक्य होतं? ऑनलाईन कसं शक्य होतं म्हणजे जसं मॅडमने तर शेवट केला त्यांच्या बोलण्याचा, त्याला ते म्हणले की ऊर्जा कुठूनही कुठेही पोहोचू शकते. पण ते 1000 कॅरेक्टर्स, 1000 पर्सनॅलिटीज वेगळ्या आहेत. 1000 पर्सनॅलिटी वेगळ्या असल्या तरी त्यांनी फरक काय नाही पडत. चक्र तीच आहेत. एकत्र येणारी अँझायटी तीच आहे, विषय एकच आहे, वेगळे वेगळे विषय नाहीच आहेत. त्याच्यामुळे आज्ञाचक्र, अनाहत चक्र, मूलाधार चक्र, मणिपूर चक्र, ही जी काही 7 चक्र आहेत, या चक्रांमध्ये जी काही टेन्शनची एनर्जी प्रत्येकाची साठायची ती सेमच आहे. त्यात काही बदल नाही आहे. त्याच्यामुळे चक्र साफ होताना सगळ्यांची चक्र ही व्यवस्थित साफ होतातच. मग त्या विद्यार्थ्याला ती चक्र कुठे आहेत, काय आहे हे माहिती करून घेणं गरजेचं आहे का? निश्चितच नाही. विद्यार्थ्याला त्याची माहिती असणं गरजेचं नाहीये. विद्यार्थ्याला किंवा पालकांना त्यांचा हेतू, हा त्यांचा गोल काय आहे एवढं फक्त माहिती असणं गरजेचं आहे. मला काय हवंय, ते कसं मिळणार, ते कसं द्यायचं, हा आमचा भाग आहे. त्यांना काय हवंय तो विचार फक्त त्यांच्या डोक्यामध्ये त्यांना ठेवायचा. आणि जसं आत्ता सरांनी सांगितलं की चक्र तीच आहेत, ज्याला ऑरा म्हटलं मी. सो ते जे कोश आहेत ना ते प्रत्येकाचे सारखे आहेत. आणि हे सगळे कोश एक, जसा माझा कॉन्शियसनेस आहे तो युनिव्हर्सल कॉन्शियसनेसशी जोडलेला आहे, तसं सगळ्यांचा ऑरा हा त्या युनिव्हर्सशी जोडलेला आहे. ज्या वेळेला तुम्ही रजिस्टर करणार आहात त्यावेळेला त्या विद्यार्थ्याचीच नोंद आपल्याकडे असणार आहे. ह्याच्यासाठी आपण रजिस्ट्रेशन घेणार आहोत. नाव नोंदणी केल्याशिवाय आम्ही त्यांना देऊ शकत नाही. इथे आपण असाही एक प्रयोग करतोय की त्यांचा एक पूर्ण फोटोही आपण घेणार आहोत आपल्याला हव्या त्या फॉर्मॅटमध्ये, कारण तिथे आपण त्यांच्या ऑराचा देखील फोटो घेऊ शकतो. आणि त्याच्या ऑरामध्ये आता कितपत एन्झायटी आहे, किती गोष्टी साठलेल्या या देखील आपल्याला कळू शकतात. त्यामुळे जेवढे विद्यार्थी रजिस्टर आहेत त्यांच्याशी आम्ही सगळे कनेक्ट असणार आहोत, त्या ऊर्जा वलयाच्या. अगदी बरोबर. आणि या सगळ्या हजारो विद्यार्थी एका वेळेला कनेक्ट असतील, त्यांचा जो ऑरा आहे तो युनिव्हर्सल ऑराशी जोडलेला आहे आणि त्याच्यामध्ये नको असणारी ऊर्जा साठलेली आहे. आता आमची संपूर्ण हिलर्सची टीम काय करणार आहे, तर त्यांचा ऑरा जो युनिव्हर्सल ऑराशी जोडलेला आहे त्यातली नको असणारी ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा म्हणू आपण त्याला, ती तिथून काढणार आहेत. वा, किती छान. आणि एंड ऑफ द सेशन विद्यार्थ्याला ती जाणीव स्वतःला होणार आहे. येस.
आता मी सेशन्सकडे येतो. आपलं हे सेशन कसं असणार आहे? सेशन रोज रात्री 10 वाजता असणार आहे. म्हणजे संकल्पना अशी आहे की रात्री 10 वाजता खरं तर मुलांनी झोपलं पाहिजे. खरं. दिवस जसा म्हणजे निसर्ग जसं त्याचं चक्र आहे तसंच खरं तर ह्या शरीरातलं पण चक्र आहे. त्याच्यामुळे जशी रात्र होते, थकवा आलेला आहे, दिवसभर खूप अभ्यास केलेला आहे, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत, तर 10 वाजता त्यांनी खरं तर जेवण वगैरे सगळं संपवून त्याच्यानंतर त्यांनी 10 वाजता सेशनला जॉईन व्हायचं आहे. हे सेशन कसं असणार आहे तर त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की योगशास्त्रातल्या काही गोष्टी, ॲक्टिव्हिटीज म्हणू आपण त्याला, या त्यांच्याकडनं आपण करवून घेणार आहोत. डोळ्यांच्या असतील, शरीराच्या असतील, ज्योतिद्राटक असेल किंवा अशा काही ॲक्टिव्हिटीज आपण त्यांच्याकडनं करवून घेणार आहोत. त्या ॲक्टिव्हिटीज झाल्या की त्याच्यानंतर असणार आहेत ऊर्जा उपचार. ह्या ऊर्जा उपचारांना त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी खरं तर रिलॅक्समध्ये झोपायचं आहे, आडवं व्हायचं आहे. जसं आपण शिथिलासन करतो असं म्हणू आपण की शरीर शिथिल सोडतो आपण, तसं त्यांनी त्यांची बॉडी रिलॅक्स करायची आहे आणि त्यांनी ज्या सूचना आमच्याकडनं येणार आहेत त्या फक्त ऐकायच्या, त्या सूचनांवरती लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्यांनी रिलॅक्स व्हायचं आहे. ते जेव्हा रिलॅक्स असणार आहेत तेव्हा आपल्याकडनं त्यांना सूचना जाणार आहेत आणि त्या सूचनांप्रमाणे आमचे सगळे उपचारक त्यांचा वारा क्लीन करणार आहेत. उपचार जेव्हा संपणार आहेत, म्हणजे हे सेशन जेव्हा संपणार आहे, 15-20 मिनिटाचं सेशन असणार आहे, त्यावेळेला ह्या मुलांना झोप लागणार आहे. आणि जरी समजा थोडीशी जाग असेल त्यांना तरी त्यांनी उठायचं नाहीये, तर त्यांनी झोपायचंय किंवा उठून मोबाईल बघायचा नाही, टीव्ही बघायचा नक्कीच. कारण ही ना डीप स्लीप असणार आहे आणि ह्या डीप स्लीपमध्ये त्यांची पूर्ण रिकव्हरी होणार आहे, ते पूर्ण एनर्जाइज्ड होणार आहेत आणि जेव्हा केव्हा ते पहाटे उठणार आहेत. आमचं सजेशन असतं की पहाटे लवकर उठा, कारण त्यावेळेला छान एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे तुमच्यामध्ये पण आणि नेचरमध्ये पण, आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ होऊ शकतो. तुम्हाला आठवत असेल तर आपल्याला सगळ्यांनाच पहाटे उठवायचे आई वडील आणि म्हणायचे की आता अभ्यासाला बस, पहाटेचा अभ्यास, आणि तेव्हा जे काही आपण करायचो ना ते राहायचं ना लक्षात, कारण त्यावेळेला तुमचा ऑरा देखील रिसेप्टिव्ह आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं असं असतं की रात्री 10 वाजता सेशन घेऊन झोपा, पहाटे 4-4:30ला उठा आणि मग अभ्यास करा. इथे एक छोटासा प्रश्न असा आहे की हा विद्यार्थी ना हा एक दमलेला जीव आहे, त्याच्यावर प्रचंड ताण आहे आणि तुम्ही तो सगळा ताण काढून टाकताय आणि तो गाढ झोपला तर, आणि त्याला सकाळी जागच आली नाही तर. आता हा सगळ्याच विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी हा शेअर केलाय. त्यांनी असं सांगितलंय की मुलांना आम्हाला उठवावं लागायचं. ते जसा विद्या प्रोग्राम सुरू झाला मागच्या वर्षी, त्यांचं अभ्यासाचं प्लॅनिंग ते करायला लागले, ते आपले उठायला लागले. काही पालकांनी सांगितलं किंवा विद्यार्थ्यांनी सांगितलं की खूप रडू यायचं, की टेन्शन यायचं आणि रडू यायचं. काहींनी सांगितलं सारखी झोप यायची, डोक्यातच शिरायचं नाही काही. तर ह्या सगळ्या गोष्टी विद्या प्रोग्राम सुरू झाल्यानंतर त्यांच्या निघून गेल्या आणि त्यांचे ते स्वयंसूचनेनी आतून कोणीतरी उठवतंय असं उठायला लागले. तर जेव्हा तुमच्या शरीराची झीज भरून निघते, जेव्हा तुम्ही एनर्जाइज्ड होता ना, तर तुम्ही उठताच. तुम्ही थकलेले जास्त असता म्हणून तुम्हाला जाग येत नाही. खरं, अगदीच छान. आता हा सेशन अटेंड करताना विद्यार्थ्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे? काळजी म्हणाल तर आपल्याकडे असे काही फार अटी आणि नियम असे नाही आहेत. विद्यार्थ्यांनी स्पेसिफिक काही काळजी घेण्याची आवश्यकता नाही आहे. आमचं विद्यार्थ्यांना एवढंच म्हणणं आहे की जो काही तुमचा सिलेबस आहे ते तेवढं वाचा, लिहा, म्हणजे त्याची उजळणी करा. फार पाठांतर करा का तर करू नका. फक्त ते समजून घ्या. तुम्ही ते समजून घ्या. तुमच्या मेंदूला ताकद आम्ही देतोय. तुम्ही जे वाचताय समजून घेण्याचा प्रयत्न, तुमची समज पण वाढणार आहे या उपचारांनी. ते तुम्हाला पटकन समजणार आहे आणि समजलेलं तुमच्या एकदा लक्षात राहिलं ना की तुम्हाला फक्त तुमच्या शब्दात मांडायचंय. तुम्ही हे खाऊ नका, तुम्ही इथे जाऊ नका, अशा कोणत्याही जाचक अटी आणि नियम विद्या प्रोग्राम मध्ये नाहीत. फक्त एवढंच म्हणणं आहे की आहार हा सात्विक असावा. कारण पुन्हा ती सात्विकताच तुम्हाला शांततेकडे आणते. आहार तामसिक असेल ना तर तुमच्यातलं तम वाढायला लागलं की ते निगेटिव्हिटीकडे घेऊन जातं. म्हणून परीक्षा होईपर्यंत तरी जरा छान सात्विक आहार घ्या. स्ट्रेस घेऊ नका.
खेळायला पण हरकत नाही. आम्ही पालकांना सांगतो की त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना करू दे. हा, कारण त्याने ते रिलॅक्स होणार आहेत. खरंय. जेवढे ते रिलॅक्स होतील तेवढे त्यांना उत्तम मार्क मिळतील. खरं सर, मॅडम आता पालकांबद्दल बोलल्या. विद्यार्थ्यांपेक्षाही पालकांना जास्त टेन्शन असतं. या पालकांना तुम्ही काय सांगाल? मुळातच कसं आहे, 10वी आणि 12वी याचा बाऊ आपल्याला म्हणजे माझ्या लहानपणापासून अनेक वर्ष याचा बाऊ केला जातो असता की काय काय तर त्याच्यानंतर ह्याचं टर्निंग पॉईंट आहे आणि अमुक तमुक असं खूप काय काय ॲडमिशन आणि खूप विषय आहेत पुढचे, की चांगले मार्क मिळाले तर पुढे त्रास कमी होईल. त्याच्यामुळे बाबा तुला चांगले मार्क मिळालेच पाहिजेत म्हणून ते वर्षभर पूर्ण ताणात असतात. तर त्याच्यामुळे काय होतंय, तर त्या विद्यार्थ्यांकडेही तो ताण ट्रान्सफर होतोय. त्याच्यामुळे पालकही ताणात असतात आणि विद्यार्थीही ताणात असतात. आणि हा ताण काय करतो, तो विद्यार्थ्याचे ॲक्च्युली मार्क कमी करतो. विद्या प्रोग्राम करण्यामागचं मूळ कारण हेच आहे की घरात जो काही ताण आहे तो ताण पूर्ण कमी झाला पाहिजे. कारण हे सगळे ताण कशा पाहिजेत, जसं मी म्हटलं की ह्याला मार्क कमी मिळाले तर, म्हणजे वर्षभर त्यांनी गृहीत काय धरले की ह्याला मार्क कमीच मिळणार आहे. ऊर्जा काय निर्माण होते, कमी मार्क मिळण्याची ऊर्जा निर्माण होते सतत वर्षभर. अभ्यास नीट करा, कमी पडतील मार्क, नापास होशील. हे पुढचं आहे ना, हे खूप घातक आहे. ते मूल अभ्यासाला बसतानाच मी नापास होणार आहे म्हणूनच बसतंय, मार्क कमी पडणार आहेत म्हणूनच बसतंय. मग ते पडायला नको आहेत म्हणून मी काम करतोय. पण गृहीत हेच आहे, कॉन्फिडन्स काय आहे, मार्क कमी पडणार आहेत. कॉन्फिडन्स काय आहे, मी नापास होणार आहे. हे जे काही साठतंय वर्षभर ना, ते आपण ह्या प्रोग्राममधनं कमी करतोय. आणि एकदा तो स्वतः अभ्यास करायला दिसायला लागला की पालकांचाही ताण कमी होतो, तो आपोआप उठतोय. हे कित्येक पालकांना गेल्या वर्षी आश्चर्य होतं की हो तासभर लागायचा त्याला उठवायला, आणि आता आम्ही गेलेला असताना तो बसलेला असतो उठून अभ्यास करायला. आम्हालाच धक्का बसला कितीतरी वेळेला. हे पालकांनी सांगितलेलं आहे आपल्याला. त्याच्यामुळे पालकांचा ताण आपोआपच कमी होतो. तो आपण अभ्यास करतोय म्हटल्यावर पालकांना मागं लागायची गरजच नाही पडत. बरोबर. त्याच्यामुळे म्हणणं एवढंच आहे आमचं पालकांना की तुम्ही त्यांना ताण देऊ नका. त्यांनी ऑलरेडी घेतलाय. त्याच्यामुळे तुम्ही वाढीव ताण त्यांना देऊ नका. त्याच्यामुळे त्यांच्याशी कम्युनिकेशन तुमचं कसं असलं पाहिजे, तर एक प्रकारे त्यांना उत्साह वाढवणारं, त्यांना हुरूप देणारं असं कम्युनिकेशन त्यांनी विद्यार्थ्यांशी करावं, एवढंच आमचं त्यांना सांगणं असतं. त्यांच्या आहाराकडे थोडंसं लक्ष द्या, त्यांची झोप पुरेशी होते की नाही हे बघा. हा, असं धरून चाला की मुलं रात्री उशिरा झोपतायत आणि तुम्ही त्यांना सकाळी लवकर उठवताय. मग जर त्यांची झोप पूर्ण नाही झाली, त्यांची ती एनर्जी भरून नाही निघाली, तर मग दिवसभर ते पुस्तकं घेऊन पेंगाच काढणार ना. दुसरं काय करणार. आणि मग जर ते पेंगतायत म्हणून तुम्ही अजून ओरडत असाल तर ती एन्झायटी अजून वाढणार आहे. पालकांची एन्झायटी वाढलेली असते आणि त्याच्यामुळे ते विद्यार्थ्यांची, मुलांची एन्झायटी वाढवतात. पण त्याची व्यवस्थित झोप होते ना, त्याचं व्यवस्थित पोट भरतंय ना, हा, आणि तो जे काही वाचतोय ते त्याला समजतंय ना. अदरवाईज तो अगदी मोठ्या मोठ्याने वाचतोय. समजा तुमचा पाल्य मोठ्या मोठ्याने वाचतोय, तुम्ही ऐकताय, कारण सांगितलेलं असतं बऱ्याचदा की मोठ्याने वाच, म्हणजे तू वाचतोस की नाही ते मला कळू दे. तो वाचतोय, पण तुम्हाला हेही कळलं पाहिजे की तो जे वाचतोय ते नुसता तो रट्टा मारतोय, पाठांतर करतोय, का तो समजून वाचतोय. हा रोल आहे पालकांचा. पालकांनी हे समजून घेतलं पाहिजे की त्यांच्या मुलाला ते समजतंय का नाही समजतंय. आणि जर समजत नसेल तर त्यांनी हस्तक्षेप केला पाहिजे, त्यांनी ते समजावून दिलं पाहिजे. जर तो विषय त्यांचा नसेल तर त्यांनी अशी व्यक्ती शोधली पाहिजे की जी त्याला समजेल, अशा भाषेत तो विषय समजवून सांगेल. कारण एकदा समजलं ना की अडचणच नाहीये पुढे. पण हे सगळं पालकांनी करणं गरजेचं आहे. ते फक्त मार्क बघतात, तू अभ्यास करतोयस का आणि तुला मार्क मिळतात का. मग कितीतरी वेळेला पालक हेही म्हणतात की तो अभ्यास करतो आहो, तो मोठ्याने वाचतोय, पण मग मार्क नाही ना मिळत आहेत. मग आता मला सांगा हे का. कारण तो वाचतोय, तो इतके तास करतोय, पण त्याला ते समजत नाहीये ना. ते समजण्यासाठी आपली ट्रीटमेंट, स्वयंपूर्ण उपचार, त्याच्यासाठी हा विद्या प्रोग्राम हा काम करणार आहे. आणि यामध्ये पालकांना पण आम्ही बसायला सांगतो. त्याच्यामुळे पालकांची पण एन्झायटी कमी करणं हा याचा एक हेतू आहेच. इथे मुळातच कसं आहे ना, परीक्षा हा जो काही शब्द आहे ना, हाच अँझायटी वाढवणार आहे. खरं. आणि तो जन्मापासून आहे. आता परीक्षा आली बाळा अभ्यास कर, आता परीक्षा आली अभ्यास कर. परीक्षा या शब्दाचाच त्यांनी पहिलीपासून ताण घेतलेला आहे आणि सगळं पालकांनी लादलेलं आहे. आणि आता 10वीची परीक्षा म्हणजे तर काय बापरे, म्हणजे ते त्याचा चौपट ताण आहे अजून. हे सगळंच म्हणजे संपूर्ण घराचा ताण कमी करणं आणि त्या विद्यार्थ्याला उत्तम मार्क मिळवून देणं. म्हणजे काय तर तो 50% त्याला 90% मिळतील का, मिळणार नाहीत.
त्याच्यासाठी विद्या प्रोग्राम अजिबात नाही आहे. पण तो जर 50% आहे तर त्याचे 52 किंवा 55% नक्की होऊ शकतात. होणार. त्याच्या वरचे 5% का कमी पडत आहेत? जसं मॅडम म्हणलं तसं ताण येतो, आयत्या वेळेला विसरायला होतं आणि ते उत्तर त्याला लिहिता येत नाही. पण त्याची 50%चीच कुवत आहे ना, मग त्याला 90% मिळतील का हो कुठचाही प्रोग्राम केला तरी? तर अशी अपेक्षाच नाही आहे इथे. पण 50 50 किंवा 55 हे मिळालेच पाहिजेत म्हणून विद्या प्रोग्राम आहे. 50 45 किंवा 40 नाही होता कामा. ते बऱ्याच वेळेला होतात. हो. सहामाही किंवा तिथपर्यंत विद्यार्थी चांगला असतो, प्रिलिमला त्याचे मार्क कमी होतात खरंय. किंवा प्रिलिमला चांगले मार्क मिळतात आणि बोर्डाला 5-10% कमी होतात. हो. आणि हे शाळेतही सांगितलं जातं, प्रिलिमला 80% हो, पडलेत ना हो. बाळा, आता बोर्डाला तुला 70 पर्यंत हो. पडायला हरकत ते नाही. पूर्वीपासून ते आहे. पण असं का 10% का कमी होतील? तीही परीक्षाच होती, ती बोर्डाचीच परीक्षा होती, हो. फक्त शाळेने घेतलेली होती. हो. मग 10% कमी होतील म्हणजे उरलेल्या काळामध्ये तू एवढा ताण घेशील की तुझ्या 10% कमी होतील. खरंय. हे आधीच सांगितलं जातं त्याला. आणि तोही बिचारा गृहीत धरतो, आता 80 पडलेत ना, मग आता 70च पुरे मला. 80 पडलेत ना तर 82-85 पर्यंत गेलं पाहिजे, कारण ही सराव परीक्षा होती. हो. ह्यात माझ्या लक्षात काय आलं की मी 80% पर्यंत पोहोचतोय, कदाचित मी 50% पर्यंत पोहोचतोय. म्हणजे अजून एक महिना हातात आहे माझ्या, 15 दिवस हातात आहेत माझ्या. बरोबर. मी अजून थोडंसं वाढीव केलं तर 2-5% माझे वाढू शकतात, अगदी खरंय. कमी होतात. हेच आपल्याला खोडायचंय म्हणून विद्या प्रोग्राम. वा. आता हे जे सर म्हणतायत ना, हे सगळं जरी खरं असलं तरीही चमत्कार वाटावा असं यश विद्या प्रोग्राममध्ये मुलांनी मिळवलंय. बर. म्हणजे 50%चा विद्यार्थी, ज्याला प्रिलिमला 50% पडलेत, तो 40% वाढवून 90% पर्यंत पोहोचलेला आहे. क्या बात आहे. जबलपूरचा आपला एक विद्यार्थी ज्याला लर्निंग डिसॅबिलिटी हा आजार होता, त्याच्यामुळे सर्व विषयांमध्ये तो फेल झाला होता. बर. त्याच्यानंतर तो कसा बसा 40% पोचला होता. हा तो देखील 57% 57 ते 58% बोर्डाच्या परीक्षेत पोहोचलेला आहे. आणि 5% ते 40% वाढ इतकी बापरे. मुलांच्या रिझल्टमध्ये झालेली आहे. वा. त्याच्यामुळे हे मला असं वाटतं की विद्या प्रोग्राम, ज्याचं पहिलंच वर्ष होतं मागचं, हो, हो. त्याचं हे खूप मोठं यश आहे. वा. हा, आणि हे विद्या प्रोग्रामनी शक्य होऊ क्या शकतं. बात आहे. म्हणजे खरंच किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पण हा चमत्कार तुम्ही म्हणाल तो लोकांना चमत्कार वाटणार आहे, पण त्यामागे आपलं प्राचीन शास्त्र आणि तुम्ही जो डिझाईन केलाय प्रोग्राम, ते अगदी सगळ्या खरंय. गोष्टी कारणीभूत इथं आहेत. आपलं शास्त्र फार ग्रेट आहे हो. म्हणजे छोट्या गोष्टी दिल्यात तुम्हाला, पण ती गोष्ट इतका चमत्कारिक बदल घडवते. पण आपण त्याला सगळ्याला बाजूला सारलंय. खरं. हा, आणि ताण नावाची गोष्ट घेऊन फिरतो. खूप छोटी गोष्ट आहे, रोज 15 ते 20 मिनिटं द्या. हा, आणि काय करा तर असे रिझल्ट घ्या. बरोबर. मग तुम्ही मागच्या वर्षी आपण हा प्रोग्राम सुरू केला, आता दुसरं वर्ष आहे. हो. मागच्या वर्षीचा रिझल्ट जो तुम्ही आता म्हटला 5 ते 40%, हे टक्केवारी वाढण्यामध्ये मुलांमध्ये काय बदल घडले? मला असं वाटतं की हे आम्ही सांगण्यापेक्षा आपण विद्या प्रोग्राम झाल्यानंतर त्यांचा एक कौतुक समारंभ केला होता आणि तिथे विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनीच त्यांचे अनुभव शेअर केलेत. आपण हे अनुभवच बघूया. नक्की. आधी माझं कॉन्सन्ट्रेशन लेवल इतकी चांगली नव्हती. जेव्हा निरामयच्या संपर्कात आम्ही आलो तेव्हा ती कॉन्सन्ट्रेशन मध्ये इतकं बूस्ट झालं माझं कॉन्सन्ट्रेशन. आणि माझी एक्झामची जी भीती होती तीही गेली. काही सब्जेक्ट्स मध्ये मला काही अडथळे येत होते. जेव्हा निरामयचे व्यायाम, त्यांचे ते प्रेरणादायी जे विचारसत्र असायचे, त्यांचे म्हणजे अमृता मॅडम जेव्हा मला मोटिवेट करायचे तेव्हा खूप छान वाटायचं. अच्छा. अगोदर मला खूप स्ट्रेस यायचा, त्यामुळे जास्त स्ट्रेस आला ना की डॉक्टरांना सगळं निघून जायचे उत्तर. त्यामुळे मग नंतर म्हणजे ध्यान करायचं ना तर मी म्हणजे हे करायचं की मला लक्षात राहू दे. बर. नंतर मला लक्षात राहायला लागलं हळूहळू. आले तरी मला टेन्शनच होतं, म्हटलं हा काय पुढे टक्केवारी जात नाही आता. पण रिझल्ट लागल्यावर छान वाटलं, केला 76% पडले म्हणून. आता जसं माझा अभ्यासमध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट नसतो, पण त्याप्रमाणे जसं मेडिटेशन स्टार्ट केलं आणि एक सेशन्स कंटिन्यू करत गेले, तर त्या हिशोबाने माझं खूप अभ्यासात इंटरेस्ट लागला, कॉन्सन्ट्रेशन वाढला. मग जे काही कळत नसेल ते कळायला लागलं. मदत झाली. अरे वा. खूपच मदत झाली. ऍक्च्युअली 67 होते प्रिलियम मध्ये. अरे वा. आणि पण अचानक सरप्राईज असं आम्हाला, इव्हन मला सर्वांना 85 मिळाले. तिला अभ्यास खूप स्वतःहून करायला लागली. आधी आम्ही तिला सांगायचं की अभ्यास कर, तुझी परीक्षा आहे, पण ती ना हो करायची. पण जसं तिचं मन त्या अभ्यासात रमलं, तर ते एकमेव कारण मला असं वाटतं की या निरामयचे जे आपण सेशन अटेंड केले त्याचा हा बदल मला बघायला मिळाला. निरामय विद्या प्रोग्राममुळे मला स्ट्रेस मॅनेजमेंट कसा करावा हे जास्ती क्लॅरिफाय झालं.
त्यांचा डीप ब्रिदिंगचा जो व्हिडिओ होता त्याने पण हेल्प केलं, सो दॅट मी पूर्ण वेळ स्ट्रेस जास्ती नाही आला एक्झामच्या पिरियडमध्ये आणि मी काम माइंड ठेवून अभ्यास करू शकले, सो चांगला स्कोअर केला. फिअर जास्ती असायचं मॅथ्सचं किंवा जे सब्जेक्ट जास्ती हार्ड जातात त्याचं, बट हा प्रोग्राम केल्यानंतर त्यांचे जे लेक्चर्स होते सेशन्समुळे जास्ती हे कळालं की जितकं शांत राहील तितकं मला चांगलं परफॉर्म करता येईल. सो ह्या प्रोग्राममुळे तेच मला फायदा झाला की माझं स्ट्रेस मॅनेजमेंट तसं चांगलं झालं आणि फिअर पण कमी झालं. निरामय विद्या प्रोग्राम आणि निरामयच्या ट्रीटमेंटमुळे जे एक्झाममुळे एक एन्झायटी असते, स्ट्रेस असते, ते दूर झाली आणि एकाग्रता वाढली, कॉन्सन्ट्रेशन वाढलं, पॉझिटिव्हिटी आली आणि एक समजलं की आपण पॉझिटिव्ह थॉट्स जर निर्माण केले तर जी सिच्युएशन आहे ती पण पॉझिटिव्ह होते. मला एक्झामची एक भीती होती किंवा एक आत्मविश्वास थोडा कमी होता, पण निरामय विद्या प्रोग्राम अटेंड केल्यानंतर थोडं काम वाटलं आणि परीक्षेच्या वेळी पण मी रिलॅक्स होती, त्यामुळे मी पेपर अजून चांगल्या वेमध्ये लिहू शकले. एक्झामच्या वेळी म्हणजे पेपर स्टार्ट व्हायच्या अगोदर ती असंच म्हणायची की माझा पेपर मी सर्वात छान लिहिणार, म्हणजे माझ्यासारखा पेपर कोणच लिहिणार नाही. आणि हे पॉझिटिव्ह थॉट्स आहेत ना, हे आम्हाला निरामयमुळेच कळले की आपण जसं विचार करतो तसंच ॲक्च्युली घडत जातं. मी निरामय विद्या प्रोग्राम सुरू केलं तेव्हापासून मला एकदम रिलॅक्स वाटायला लागलं आणि म्हणजे अभ्यास करण्याची उत्साह वाढला अभ्यास करण्यात आणि मला आधी झोप लागत नसायची रात्री वगैरे, मग शांत झोप लागायला लागली, एकाग्रता वाढली माझी खास करून आणि एकाग्रता वाढल्यामुळे व्यवस्थित अभ्यास व्हायला लागला. आधी मी जास्त म्हणजे अभ्यासाला बसली की लगेच उठायचे, सारखे अर्धा तास फक्त अभ्यास करायचे आणि लगेच उठायचे. पण निरामयचं सेशन्स केल्यानंतर मी सलग 1 तास 1.5 तास अशी अभ्यासाला बसायला लागली. नंतर हळूहळू 2 तास वगैरे अभ्यासाला बसायला लागली. म्हणजे मी सांगेन की आधी ती जेव्हा अभ्यासाला बसायची तेव्हा तिचं मन विचलित व्हायचं, पण आता असं नाही, ती सलग बसायची आणि तिथून म्हणजे चिडचिड भरपूर करायची. पण ते हे करायला लागल्यापासून, ध्यान करायला लागल्यापासून चिडचिडपणा गेलाय. अभ्यासात तिच्या खूपच प्रगती झाली आणि जी झोप येत होती ना तिला, म्हणजे की दुपारी अशी तरी बसली ना तरी झोपायची, पण ते आता हे ध्यान करायला लागली, जसं मॅडमने सांगितलं तसं ती फॉलोअप करायला लागली. त्यामुळे आम्हाला निरामयचा खूप अनुभव आला आणि रिझल्ट चांगलाच आहे. एकदम मस्त अनुभव येत होता, चांगला असं मोटिवेटेड आणि सरळ कॉन्फिडन्स वाढत होता. असं दरवेळेस ज्यावेळेस अटेंड करत होतो त्यावेळेस असं कॉन्फिडन्स आतून जाणवत होतं मला की काहीतरी चांगल्या गोष्टी होती. फोकस वाढलाय प्रोग्राम नंतर, जरा गोष्टी कळायला लागल्या ज्या एक वेळी कळत नव्हत्या त्या दुसऱ्या वेळी कळायला लागल्या. आधी 1-1.5 तासच बसत होता, आता थोडं एक्सटेंड होतंय, 2, 2.5, 3 असं. मुलांना टेन्शन, स्ट्रेस, ऍसिडिटी, पोटदुखी, डोकं दुखतंय, हे असे सुरू होतात एक प्रकार. ते काहीही नव्हता, विदाऊट आजारपण परीक्षा व्यवस्थित पार पडणं हे सुद्धा सध्या खूप मोठं होतं मला पर्सेंटेजच्या आधी. पर्सेंटेज चांगलं पडलं तर ते अजून बोनस म्हणायचं. म्हणजे जेव्हा मी प्रिलिम्स दिले तेव्हा माझा स्कोर खूपच कमी आला होता. म्हणजे मी घाबरले होतो की बोर्ड्समध्ये काय होणार. पण जेव्हा मी निरामयचा विद्या प्रोग्राम अटेंड केला तेव्हा रिलॅक्सेशनचा जो मोड होता त्यातनं मला मदत मिळाली की रिलॅक्स कसं व्हायचंय, टेन्शन कसं नाही घ्यायचंय, त्यात मदत मिळाली. ऍक्च्युली आम्ही पहिल्यांदा करत होतो त्यामुळे आम्ही डाऊटफुल होतो की हे काय आहे, म्हणजे असं कोणी आम्हाला असं नको वाटायला हे तुम्ही काय करताय असं नको वाटायला. पण याच्यानंतर आम्ही नक्कीच करू की याच्यामुळे आम्हाला फायदा झाला तर दुसऱ्यांना पण तो फायदा व्हायला पाहिजे. आधी मला खूप स्ट्रेस्ड वाटायचं आणि नीट झोप पूर्ण होत नव्हती, पण जेव्हा मी निरामय जॉईन केला मला खूप पीसफुल झोप लागायची आणि पुन्हा मला सकाळी लवकर उठायला हेल्प व्हायची आणि फोकस राहायचं माझं माइंड. सकाळी मी 3 तास तरी कंटिन्युअस अभ्यास करू शकत होते. आणि आधी किती होतं तुझं सिटिंग टाइम? आधी कमी होता, लाईक सकाळी तर मी उठतच नव्हते, लेट उठायचं आणि इव्हनिंगला करायचे अभ्यास. खूप छान वाटला आम्हाला हा प्रोग्राम, कारण खरंच आताचे जे ताणतणावाचं आपण विद्यार्थ्यांचं जीवन पाहतोय, या ताणतणावामध्ये कुठेतरी विद्यार्थी ह्या कॉम्पिटिशनमध्ये स्वतःला खूप स्ट्रगलिंग फेस करतात आहेत. त्यांना ते सेल्फ कॉन्फिडन्स देण्याची गरज होती की त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे की तेही ह्याच्यामध्ये स्टँड करू शकतात. ते कुठेतरी माझ्या मुलीमध्ये कमी पडत होतं, तिला भीती वाटत होती ह्या सगळ्या कॉम्पिटिशनची, आणि जेव्हापासून ती ह्या प्रोग्रामला जॉईन झाली तेव्हापासून तिलाही आत्मविश्वास निर्माण झाला की तीही हे करू शकते, जसं सगळे करू शकतात तसं तीही करू शकते. ही आत्मविश्वास तिला निरामय विद्या प्रोग्राममुळे भेटलं आणि तिने ते सक्सेसफुली करून दाखवलं. त्याच्यामुळे निरामय विद्या प्रोग्रामचा आम्हाला खूप खूप आम्ही आभारी आहोत.
प्रिलिमपर्यंत घाबरत होती. पेपर लिहिताना रडायची, म्हणजे पाठांतर करताना रडायची. मला हे आठवत नाही, ते आठवत नाही. पण जेव्हा हा मेडिटेशनचा प्रोग्राम सुरू केला तेव्हापासून म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आला तिला. रडली नाही ती. बोर्डाच्या एक्झामला अजिबात रडली नाही. नाही तर पूर्ण वर्षभर तिने भीतीच वाटायची तिला. आणि त्याने बराच त्याच्यात फरक पडलेला आहे की तो जे त्याला परीक्षेची भीती होती, अभ्यास करायचा पण तरी ते ऐन परीक्षेच्या वेळी तो विसरून जायचा किंवा घाबरायचा, तो त्याला फरक पडला की ते जे कॉन्सन्ट्रेशन त्याचं व्हायचं ते त्याचं आणि मेमरीमध्ये जास्त राहायला लागलं. त्याची मेमरी पॉवरही वाढली आणि जास्त वेळ बसायला लागला. तो मुख्य म्हणजे पहिले समजा त्याचं डिस्ट्रॅक्शन जास्त होत होतं की अर्धा तास बसला की कंटाळा यायचा, 1 तास बसला की कंटाळा यायचा. पण नंतर तो 3-3, 4-4 तास एका वेळी बसून अभ्यास करू लागला आणि मुख्य रात्रीचं टेन्शन न घेता व्यवस्थित झोपू लागला. असे प्रोग्राम जर निरामयने वेळोवेळी घेत राहिले तर आमच्या मुलांनाही मदत होईल आणि ॲक्च्युली आपलं मानसिक संतुलन जे या काळात बिघडलेलं असतं, अगदी पालकांचं सुद्धा, ते बूस्टअप व्हायला खूप मदत होते. आणि आम्हालाही म्हणजे असं वाटतं की हा मुलं काहीतरी करू शकतात. आणि मी आधी मगाशी सांगितलं इथे बोलताना की आमच्या मुलांमध्ये जवळपास 25 ते 30% मार्कांमध्ये फरक पडलाय. बाकी तर बराच फरक पडलाय. पहिले तो अजिबातच बोलत नव्हता, आता बऱ्यापैकी बोलतोय. तेही बराच. बाकी म्हणजे इतर त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा खूप फरक पडलाय. म्हणजे हे फक्त अभ्यासासाठी नाही म्हणत आहे मी, ओव्हरऑल त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये फरक पडलेला आहे. निरामय विद्या प्रोग्रामचं हे घवघवीत यश म्हणजे खरंच एक चमत्कार आहे. आणि माझी खात्री आहे हा पॉडकास्ट बघणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, मॅडम विद्या प्रोग्राम सुरू कधी होणार आहे आणि रजिस्ट्रेशन किती तारखेपर्यंत आहे? 10 जानेवारीपासून आपण विद्या प्रोग्राम सुरू करतोय, कारण 10 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू होतात. तर 10 जानेवारीपासून रोज रात्री 10 वाजता 15 ते 20 मिनिटाचे हे ऑनलाईन सेशन सुरू होणार आहेत. आणि रजिस्ट्रेशन तुम्ही 10 जानेवारीपर्यंत करू शकता, कारण 10 जानेवारीपासून रात्री 10 वाजता तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. सो दुपारपर्यंत तुम्ही रजिस्टर करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला रोज रात्री जॉईन व्हायचं आहे. आता एक मुख्य प्रश्न, याच्यासाठी फी किती आहे? हा पूर्णपणे निःशुल्क आहे, कारण जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ व्हावा. आणि आपलं हे प्राचीन शास्त्राचं एक प्रकारे त्याचं महत्त्व सगळ्या समाजाला कळावं याच्यासाठीच आम्ही हा उपक्रम सुरू केला. त्याच्यामुळे हा पूर्णपणे निःशुल्क आहे. फक्त नाव नोंदणी गरजेची आहे, त्यांचा फोटो पाठवणं आणि त्यांची जुजबी माहिती पाठवणं गरजेचं आहे. जो गुगल फॉर्म त्यांना दिला जाईल, त्यांनी रजिस्टर केलं की ही सगळी माहिती आपल्याकडनं त्यांना पाठवली जाईल. म्हणजे नाव नोंदणी 10 तारखेपर्यंत, 10 जानेवारीपर्यंत दुपारपर्यंत. दुपारपर्यंत. म्हणजे प्रेक्षकांना मला इथं सांगायचंय, 10 जानेवारी दुपारपर्यंत रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे. रजिस्ट्रेशनची लिंक जी आहे ती आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो गुगल फॉर्म भरायचा. या गोष्टी आपण लक्ष ठेवूयात. मॅडम, हा जो प्रोग्राम आहे हा परीक्षेच्या काळात सुरू असणार आहे का? हो, परीक्षा म्हणजे 10वीचा शेवटचा पेपर होईपर्यंत निरामय विद्या प्रोग्राम सुरू असणार आहे. त्याच्यामुळे परीक्षेच्या काळातही रोज रात्री 10 वाजता सगळ्यांनी ऑनलाईन सेशन अटेंड करायचे आणि त्याचा लाभ त्यांना निश्चितपणे होणार आहे. फक्त 10वी-12वीचे विद्यार्थी का आणखी कुठली परीक्षा देणारे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात? आता असे प्रश्न मागच्या वर्षीपासून खूप आले आणि त्याच्यामुळे जोपर्यंत हा विद्या प्रोग्राम सुरू आहे तोपर्यंत इतरही विद्यार्थी, म्हणजे आता जे मागच्या वर्षी 10वी झालेत किंवा 12वी झालेत ते देखील हा विद्या प्रोग्राम अटेंड करू शकतात. इतरही कोणाला जर विद्या प्रोग्राम अटेंड करायचा असेल तर ते करू शकतात. 10 जानेवारीपासून तो सुरू होणार आहे आणि शेवटच्या पेपरपर्यंत सुरू राहणार आहे. वा, किती छान. आता परीक्षेचा पहिला दिवस आहे, जिथून परीक्षा सुरू होते, तिथे जर स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घ्यायचा असेल तर? स्वयंपूर्ण उपचार घेण्यासाठी तुम्हाला सेंटरमध्ये यावं लागतं. आपलं पुण्यात अप्पाबळवंत चौकामध्ये सेंटर आहे, चिंचवडला चापेकर चौकाच्या जवळ सेंटर आहे, मुंबईमध्ये दादरला सेंटर आहे आपलं, कोल्हापूरमध्ये शाहूपुरीमध्ये सेंटर आहे आणि नाशिकमध्ये महात्मा नगरमध्ये आपलं सेंटर आहे. 5 सेंटरपैकी कुठेही तुम्ही जाऊ शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्ही भेट देऊ शकता. थेरपिस्टशी बोलणं होतं आणि मग ट्रीटमेंट सुरू होते. ट्रीटमेंट ही दूरस्थ स्वरूपाची, म्हणजे तुम्ही जिथे कुठे असाल तिथनं तुम्हाला घेता येते. परीक्षेसाठी म्हणजे स्पेसिफिक परीक्षेसाठी ट्रीटमेंट घेणारेही भरपूर जण आहेत आणि परीक्षेला जाण्यापूर्वी ते सेशन घेऊन जातात आणि हा अनेकांचा अनुभव आहे की त्याच्यामुळे त्यांचं माइंड रिलॅक्स होतं, जे केलं आहे ते सगळं आठवतं आणि त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये देखील अनेकांनी खूप छान यश मिळवलेलं आहे. तर कुणीही 12 महिन्यामध्ये 24 तासांमध्ये त्यांना ट्रीटमेंट ही मिळते आणि कधीही ते ट्रीटमेंट सुरू करू शकतात.
सर, तुमचं आणि मॅडमचं कौतुक जितकं करावं तितकं थोडं आहे. आज तुम्ही या विद्या प्रोग्रामबद्दल आम्हाला खूप छान माहिती दिली. त्याबद्दल तुमचे सर्व पालकांच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या वतीने मी मनपूर्वक धन्यवाद म्हणतो. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुमच्यामध्ये कोणी पालक असतील, कोणी विद्यार्थी असतील, तुम्ही हा प्रोग्राम जॉईन करणारच आहात, त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुमच्या मनात आणखी काही प्रश्न असतील, शंका असतील, आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर विचारा. हा विद्या प्रोग्राम विद्यार्थ्यांचं भवितव्य बदलणारा आहे. त्याच्यामुळे तो फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. हा पॉडकास्ट सगळ्यांना शेअर करा, आमचा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. जितक्या लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचता येईल, तुमच्या माहितीत जेवढे 10वी-12वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ, हा पॉडकास्ट जाऊ द्यात. आणि पुन्हा अशाच एका नव्या विषयासह आपण भेटणार आहोत पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.